नमस्कार, नाशिक विकासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहे नाशिकमधील परिवर्तनवादी चळवळीचे अग्रेसर नेते, तसेच शेतकरी व कामगार लढ्यामध्ये त्यांचं अत्यंत मोठे योगदान आहे आणि समृद्धी महामार्गाचा जो लढा झाला त्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कसोशीने रस्त्यावरती लढत होते, असे कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड राजू देसले सर नाशिक विकासमध्ये आपलं स्वागत आहे। आपला विषय आहे आज दिल्लीतील जे सिंघू बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन चाललंय आणि त्या अनुषंगाने जे नवीन कृषी कायदे आले त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत राजू देसले सर आहेत। तर आपण त्यांना विचारूया की नक्की या नवीन कायद्या संदर्भातील मुख्य आक्षेप काय। नवीन 3 कृषी कायदे आणि त्याचबरोबर प्रस्तावित वीज बिल कायदा 2020 या चारही कायद्यांना या देशातील 500 पेक्षा अधिक शेतकरी संघटना यांचा विरोध आहे। देश पातळीवरती अखिल भारतीय किसान समन्वय समिती व भारत किसान मुक्ती मोर्चा एकत्र येऊन या कायद्याला गेल्या जून महिन्यापासून विरोध करत आहेत। परंतु विरोधाची जी कारणं आहेत या संदर्भात आपण डिटेल चर्चा करताना एक एक कायदा घेऊन आपण बोलणार आहोत। परंतु तुमच्यासमोर हाही प्रश्न असेल की कोरोना चालू असताना लोक तिथं रस्त्यावर बसलेले आहेत आणि कोरोनाची भीती गेली की काय, असाही शेतकऱ्यांवरती आक्षेप नाही। म्हणजे आता जर आपण बघितलं की कोरोनामुळे अनेक शासकीय कार्यक्रम असतील किंवा खाजगी कार्यक्रम असतील तर कमी लोकसंख्यामध्ये ते उपस्थितीत केले जात आहे, तर मग जनतेत हा देखील एक संभ्रम आहे की शेतकऱ्यांना कोरोनाची काही पडली नाही आहे का। अतिशय चांगला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे। खरं हा प्रश्न शेतकरीच मोदी सरकारला विचारू इच्छितात की संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचं साम्राज्य असताना 5 जून 2020 रोजी अध्यादेश जाहीर केला आणि हे 3 कायदे शेतकऱ्यांसाठी त्यांनी जाहीर केले। आणि जेव्हा कोरोनाचा संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये प्रॉब्लेम चालू होता, समस्या चालू होती आणि ह्या कायद्यावरती 5 जूनला हा जाहीर केला आणि विधेयक जाहीर केलं आणि नंतर कायद्याचं रूपांतर याचं सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे। ज्या दिवशी हा कायदा प्रस्तावित त्यांनी केला त्या दिवसापासून ह्या देशातल्या अखिल भारतीय किसान समन्वय समितीतील सर्व 250 पेक्षा अधिक शेतकरी संघटना, पंजाब असतील, हरियाणा असतील, तिथे स्थानिक संघटना, याचा जर विचार केला तर 500 पेक्षा अधिक शेतकरी संघटना ह्या कायद्याच्या विरोधात जून महिन्यापासून रस्त्यावर यायला सुरुवात झाली। आणि खरं हे पाप मोदी सरकारने केलेलं आहे की कोरोनाच्या काळात चर्चा न करता कोणत्याही शेतकरी संघटनांनी मागणी नसताना हा कायदा का केला याचं उत्तर खरं मोदी सरकारनेच दिलं पाहिजे। मोदी सरकारने हा कायदा केला नसता तर लाखो लोक रस्त्यावर बसायची आज वेळ आली असती का। आणि हा कायदा करताना ती मुद्दा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सप्टेंबर महिन्यामध्ये जे पावसाळी अधिवेशन संसदेचं होतं त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक खासदारांना कोरोना झाला म्हणून ते आलेले नव्हते, अनेक खासदारांचं वय जास्त होतं म्हणून ते आले नव्हते। लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला बहुमत होतं, परंतु त्या जोरावरती आवाजी मतदारांनी त्यांनी मंजूर केलं। परंतु राज्यसभेमध्ये मात्र राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला बहुमत नसताना आवाजी मतदानाने मंजूर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे लोकशाहीचा खून पहिल्यांदा खरं राज्यसभेतच झाला असं म्हटलं तर म्हणजे तुमचा असा आरोप आहे की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा फायदा घेऊन केंद्र सरकारने हा डाव साधला। एकदम बरोबर आहे। तुझं आमचे म्हणणं आहे की जर आपला देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो, या देशातल्या अन्नदात्याच्या संदर्भात तुम्ही कायदा करायला निघालेले आहेत, तुम्ही किती शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेतलं। म्हणून शेतकऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली नाही, शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही, कोणत्याच शेतकरी संघटनांनी असे कायदे करा म्हणून मागणी केलेली नाही। आणि म्हणून हे कायदे कुणासाठी केले तर सर्व दिसतंय की आज आपण कायदे होताना पाहत होतोय, आता आंदोलन सुरू आहेत, परंतु 1 वर्षापूर्वीच अदानीचे त्या ठिकाणी गोडाऊन उभे राहायला सुरुवात झाली हरियाणामध्ये। याचा अर्थ तुम्ही अंबानीला आणि अदानीला सल्ला घेऊन तुम्ही हे कायदे केलेत का, हा आमचा पहिला आरोप आहे। आपण त्या प्रश्नांकडे जाणार आहे। तत्पूर्वी हे जे 3 अध्यादेश, 3 कायदे, ते कायदे कोणते आपण ते समजून घेऊयात। पहिला कायदा आहे आवश्यक वस्तू संशोधन कायदा, दुसरा शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा, तिसरा कायदा शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण सुरक्षा कायदा। तर या 3 कायद्यांसंदर्भात संपूर्ण जो वाद उपस्थित झालेला आहे या कायद्यांमुळे,
सर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपला जो आक्षेप आहे, मी आपला लेखही बघितला जो युगांतर साप्ताहिकमध्ये आला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की या कायद्यांद्वारे शेतकऱ्याची जमीन कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचं कारस्थान आहे. पण जमीन त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये जमीन ही शेतकऱ्याच्याच मालकीची राहील, ती काढून टाकण्याचं असं काही प्रावधान केलेलं नाही. काल नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सांगितलं की ते PM किसान योजनेचा ज्यावेळेस ते निधी वाटप करत होते त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला फायदा झाला आहे का? ते म्हटले हो फायदा झाला आहे. मग तुमची जमीन खाजगी कंपन्यांनी नेली का? ते म्हणे नाही. तर मग कसं काय? कायद्यात तर काही तसं दिलेलं नाही. या कायद्यामध्ये जी तरतूद आहे, जे तुम्ही 3 कायदे सांगितले की शेतकरी अधिकार संरक्षण करार, किंमत हमी, शेतीभाव कायदा, शेतकरी शेतमाल व्यापार विक्रीचा कायदा, त्याचप्रमाणे आवश्यक वस्तू दुरुस्ती कायदा. यामध्ये पहिला जो कायदा आहे शेतकरी अधिकार संरक्षण करार किंमत व शेती सेवा कायदा 2020, याच्यामध्ये कंपनीबरोबर करार करता यावा आणि किंमत हमीभाव ठरवण्यात येणार आहे या कायद्याच्या अनुषंगाने. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे की या भारतामध्ये 2003 नंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करण्याचं काम काही ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि काही ठिकाणचे जे अनुभव आहेत नाही मला काही राज्यामध्ये 2003चा जो APMCचा कायदा होता तो हटवून त्या ठिकाणी मुक्त व्यापाराने आणि या पद्धतीने शेतकऱ्यांच्या याच्यासाठी हा प्रयोग सुरू झाला. मला पहिले एक सांगा की करार शेतीची मागणी अनेक संघटनांकडनं केली जात होती आणि करार शेती वाईट आहे का? पहिली गोष्ट मुद्दा असा आहे की करार शेती वाईट आहे की कोणती शेती चांगली आहे? प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करणं, शेतकऱ्यांची जमीन गिळंकृत करणं हा खरा प्रश्न आहे. तुम्ही जो पहिला अगोदरचा प्रश्न जो विचारला होता त्याला जोडून मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये जवळपास 70% शेती अशी आहे की ती अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांना 5 एकरपेक्षा कमी शेती आहे. जे कंपनीचं करार होतात त्यांना कमीत कमी 5 एकरपेक्षा अधिक 50 एकर, 100 एकर, 200 एकर जमीन लागते. जेव्हा शेती त्यांना ती घ्यावी लागेल त्यावेळेस अनेक लोकांचे ते करार करतील. करार केल्यावरती करारातल्या अटी मोडल्या तर त्या शेतकऱ्याला ती शेती विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला एक उदाहरण म्हणून मी सांगतो, हरियाणामध्ये त्या ठिकाणी आपण टमाट्याची शेतीचा करार झाला आणि त्या ठिकाणी 9 रुपये किलो त्याचा करार ठरला आणि तो ठरल्यानंतर प्रश्न असा तयार झाला की त्या ठिकाणी जेव्हा कंपनीचे लोक ते घ्यायला आले आणि त्यांनी सांगितले की हा माल आम्ही रिजेक्ट करतोय. का रिजेक्ट करतोय? की तुम्ही त्या प्रकारची क्वालिटी आम्हाला दिलेली नाही आणि तिथल्या शेतकऱ्यांवरती प्रत्येकावरती 4 शेतकऱ्यांवरती 3 कोटीचा दावा ठोकलेला आहे. आता 3 कोटी रुपये त्यांना जर दंड द्यावा लागेल तर तो शेतकरी जमीन नाही विकणार तर काय करणार? म्हणजे याचा अर्थ की हे कायदे, हे संपूर्ण यंत्रणा कॉर्पोरेट धार्जिनं धोरण आम्ही जे म्हणतो त्याला स्वाधीन केलेले आहे आणि त्या शेतकऱ्याची जमीन अशा पद्धतीने हिसकावून घेतली जाऊ शकते, त्याला भूमिहीन केलं जाऊ शकतो. ही शेतकऱ्यांच्या मनातली भीती आहे. ती भीती नाही तर त्याला उदाहरणं समोर आलेले आहेत आणि आजचा जो हा रस्त्यावरचा जो संघर्ष आहे तर ते हरियाणा असेल, पंजाब असेल, या शेतकऱ्यांनी ज्या 2-4 वर्षामध्ये जे अनुभव घेतलेले आहेत कंपनीकरणाच्या शेतीचे, कॉन्ट्रॅक्ट शेतीचे, त्याच्यातून हा राग रस्त्यावरतीतून व्यक्त करताना दिसत आहेत. कारण ते भोगलंय त्यांनी, त्याचं प्रतिक्रिया म्हणजे आजचा संघर्ष पाहतोय. भारताच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांनी एकजूट होऊन दिल्लीमध्ये 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिनाच्या दिवसापासून तिथं बसलेले आहेत आणि जेव्हा 4 फेऱ्या झाल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या सोबत कृषी मंत्र्यांच्या, त्याच्यामध्ये जे 10 मुद्दे त्यांनी उपस्थित केले ते 10 उणिवा ज्या कायद्यातल्या आहेत ते कृषी मंत्र्यांनी मान्य केले आहेत. खरं तर पहिला विजय हा शेतकऱ्यांच्या चळवळीचा त्याच ठिकाणी झालेला आहे की या कायद्यामध्ये उणिवा आहेत, ते कृषी मंत्र्यांनी मान्य केला. आता प्रश्न काय झाला आहे की या मान्य केलेल्या उणिवा दूर करण्यासाठी आम्ही म्हणतो की स्टे द्या, स्थगिती द्या कायद्याला. तिथं इगो पॉईंट झालेला आहे. याचा अर्थ हे कायदे करताना उणिवा होत्या आणि शेतकऱ्यांचं हित नव्हतं. हित पहिले मान्य करायला पाहिजे सरकारने. म्हणजे चुकलं तरी आमचंच बरोबर, ही जी पद्धत आहे भाजपची ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ज्या चुका केल्या आहेत तर त्याचं प्रायचित्त भोगून शेतकरी जी मागणी करतायत की कायदे रद्द करा किंवा स्टे तरी देऊन मग त्याच्यामध्ये सुधारणा करा, या दोन्ही गोष्टीवरती चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. पण मोदीजी काल म्हटले ना की आमचा असा मुळीच दावा नाही की आम्हाला सगळं कळतं, तुम्ही या बसा, आपण मार्ग काढू.
आता या बसा उठा हे जे सांगतायत, आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ज्या ज्या पद्धतीने चर्चा झाल्या ते झाल्या की नाही झाल्यात. आता अमित शहा मिटिंग घ्यायला लागल्यावरती अमित शहा काय आहेत, कोण आहेत हे सगळ्या देशाला माहिती. एक गृहमंत्री शेतकऱ्यांच्या कायद्यावरती मिटिंग घेतो, खरं हे हास्यास्पद होतं. परंतु त्यांनी दममध्ये घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आंदोलनावर नाही तर गुन्हे दाखल करू. या पद्धतीने शेतकऱ्यांना धमकावण्याचं पाप अमित शहाने केलेलं आहे. आणि शेतकरी हा पंजाबचा भगतसिंगाचा वारसा सांगणारा राज्य आहे. ते असे घाबरणारे नाहीत, तर समोरच्याला स्वतःचा जीव द्यायला तयार होणार आहेत. आणि म्हणून ही चर्चा करायचं जे नाटक काल पंतप्रधानांनी पुन्हा सांगितलं, चर्चा झाल्या ना, त्याच्या उत्तर द्या. तुम्ही आता पॉलिसी ठरवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही खरं हे कायदे करतानाच शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. परंतु ह्या सरकारला त्याविषयी कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांच्या विषयी आदर नाही. शेतकरी काय मागत होता? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, शेतकऱ्याला वृद्धापकाळामध्ये पेन्शन देण्याचा कायदा करा, हमी भाव द्या. याच्यावरती सरकारने भूमिका घेतली नाही. सरकार म्हणतंय ना की हमी भाव आम्ही दिलंय. आता हमी भावाच्या बाबतीत मग कायद्यामध्ये का लिहित नाही तुम्ही? आमचा तोच प्रश्न नाही. MSP किमान जे मूल्य त्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे, हमीभाव मिळणार आहे, त्याचा कायद्यामध्ये समावेश करा ना. तुम्ही घाबरता का? कारण त्यांच्यावरती कॉर्पोरेट कंपन्यांचा दबदबा आहे आणि त्याचं धोरणासाठी ते सर्व सहन करतायत. तुम्हाला तुमचं असं मत आहे की या कायद्यांमुळे MSP जी काही थोडी बहुत भेटतीये ती पण संपून जाणार पूर्णतः? संपून जाणार या अर्थाने आम्ही म्हणतो की शेतकऱ्याला सर्वच मालाला, शेतीमालाला MSP नाही आहे. पण ज्या मालाला MSP आहे तो आमचा अधिकार आहे, त्याच्या खाली कोणी खरेदी करता कामा नये. कारण या कायद्यातून, या 3 कायद्यातून प्रश्न असा तयार होतो की जर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचं संपूर्ण समारोप करण्याच्या दिशेने वाटचाल करतायत आणि जेव्हा तुम्ही कंपनी करण्याच्या याच्यातून वॉलमार्ट असेल, अंबानी असेल, अदानीच्या कंपन्या असतील, ह्या जेव्हा वस्तू खरेदी करतील तर यांना किमान आपल्याला MSPच्या खाली करू नये म्हणून तो कायद्यामध्ये तरतूद केली तर त्याचा फायदा होईल ना. आज प्रश्न असा आहे की पंजाब हरियाणाचा शेतकऱ्याचा थेट प्रश्न जो तयार झाला आहे की तिथलं जे उत्पन्न आहे, भात आहे, गहू आहे, आणि तिथली जी काही खरेदी आहे ती FCIच्या गोडाऊनमध्ये होते. FCI खरेदी करतं आणि मात्र ते किमान भाव त्याला MSP मिळतो. आज उद्या मात्र याची गॅरंटी काय? याची गॅरंटी नसल्यामुळे कंपनींचं जेव्हा राज्य येतं, आपल्याला माहिती आहे की एखाद्याला व्यसन लावायचं आणि व्यसन लावल्यानंतर किती पैसे उडवायचे हे सर्व शिकता येतं. व्यसन म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सुरुवातीला ह्या कंपन्या खूप चांगल्या पद्धतीने भाव देऊ शकतात आणि हळूहळू APMC संपवलं. जसं जिओने केलं, मोफत जिओ वापरायला दिला, 3 महिने वापरा, 6 महिने वापरा, नंतर सांगितलं की 35 रुपये महिना, 200 रुपये महिना सुरू केलं. ज्यावेळेस मार्केटमधले सर्व लोक संपतात, एकाचीच दादागिरी तयार होते, मोनोपॉली तयार होते, त्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे भीती आमच्या समोर आहे. म्हणजे ज्यावेळेस मोनोपॉली तयार होते त्यावेळेस सुरुवातीला जिओ आपल्याला खूप छान वाटलं, पण मग नंतर नुसता इन्कमिंग साठी सुद्धा रिचार्ज मारावा लागतो. बरोबर, अशी परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे. मला याच्या संदर्भात 2 प्रश्न पडले की MSP आणि APMC संदर्भात. MSP बद्दल सरकार आजही म्हणते की आम्ही 1.5-2 वर्षापूर्वीच MSP दिलेली आहे, तर तो काय नेमका घोटाळा आहे? खरं MSP ठरवण्याची जी पद्धत आहे त्याच्याविषयी सुद्धा सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये वेगवेगळे मत आहेत. जी शेतीमध्ये माल तयार होतो त्याचे MSP ठरवताना सर्व गोष्टींचा खर्च धरला पाहिजे, ओटू धरला पाहिजे. म्हणजे त्याला लागणारं सर्व खते असतील, बी बियाणे असतील, त्याचप्रमाणे एकूण शेतीचं व्हॅल्यू जे आहे ती शेतीची व्हॅल्यू पण काढली पाहिजे ना. तुम्ही एखादा मजुरी नाही, जमिनीची सुद्धा व्हॅल्यू असते नाही, शेवटी तो जमीन कसतो त्या ठिकाणी, त्याची व्हॅल्यू काढली पाहिजे. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व बी बियाण्यापासून जे घरातल्या व्यक्ती काम करतात त्याच्यामध्ये त्याचं मूल्य काढलं पाहिजे. अशा प्रकारचं एकूण व्हॅल्युएशन काढून उत्पादन पूर्ण खर्च काढला पाहिजे. मात्र त्याच्यामध्ये सरकारची जे MSP जाहीर करतानाचं जे सांगितलेलं आहे तर ते पूर्णता नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे मूल्य धरलेलं नाही. शेतकऱ्याचं जे कौशल्य आणि त्याचप्रमाणे जे श्रम आहेत त्याचं मूल्य त्यांनी पकडलेलं नाही. त्याचप्रमाणे आमचं म्हणणं आहे की म्हणून तो MSPचं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीमध्ये ज्या शिफारसी आहेत त्याच्याप्रमाणे MSP काढला पाहिजे, तो काढलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की म्हणून त्या MSP दुसरा APMCच्या बाबतीतला जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला की कृषी उत्पन्न बाजार समित्या संपूर्ण भारतामध्ये सर्व राज्यामध्ये आहे अशातला भाग नाही आणि जिथं आहेत त्याच्यामध्ये उणीव आहेत. माझा प्रश्न तोच होता की शेतकरी संघटनांचं जे मत आहे की APMC तुम्ही संपून टाकताय, पण माझ्या माहितीनुसार बिहारमध्ये तर 2006 पासूनच APMC कायदा नाहीये.
बरोबर. तर मग एपीएमसी काढल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा होईल की तोटा? आता प्रश्न असा आहे की आपला देश कृषी प्रधान आहे. शेतीमाल हा जास्त काळ आपल्याला साठवून ठेवता येत नाही, तो त्वरित विकावाही लागतो, नाशवंत पदार्थ आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की एखादी यंत्रणा तुम्हाला संपवायची आहे तर पर्यायी यंत्रणा तुमची सक्षम असली पाहिजे. आज आपल्यासमोर एपीएमसी याच्यामध्ये उणीवा आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमाणात शोषण आहे, परंतु त्या दुरुस्त हे तुम्ही मान्य करतो. आम्ही त्याच्यावर संघर्ष केलेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की ते पूर्णतःच वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही, कारण शेतकऱ्यांना आजही दिलासा देणारी ती यंत्रणा आहे. त्याच्यातला उणीवा दूर करावा, त्याच्यातल्या राजकारण्यांचे जे अड्डे बनलेत त्याच्यावरती अंकुश आणला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही जे सांगतायत की मोकळ करून टाका, आणि त्यांनी आता तुमच्या माहिती करता सांगतो, साधा पॅन कार्ड धारक असलेला एखादा व्यापारी कुठे पण शेताच्या बांधावर जाऊन तिथं व्यवहार करू शकतो आणि तिथं तो बिझनेस स्वतः करू शकतो. ह्या गोष्टीला विरोध आमचा असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत्या असेल, दलाल असेल, यांचे लायसन असतात. उद्या तो माल विकल्यावरती 8 दिवसात पैसे परत नाही केले, त्याच्या डिपॉझिटमधून पैसे बाजार समिती कापून त्या व्यक्तीला, शेतकऱ्याला मिळू शकतो, ही हमी आहे. इथं आपण काय पाहतोय, तो पॅन कार्डवाला शेतकरी जो व्यापारी असेल तो उद्या पळून गेला. आता आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बसलेलो आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आपल्या दिंडोरी तालुक्यात, पिंपळगाव सारख्या शहरात, निफाड तालुक्यात, चांदवडला, नाशिक तालुक्यात या शेतकऱ्यांचे दरवर्षी करोडो रुपये बुडवून देऊन हे व्यापारी पळून जातात. याच्यावरती आजपर्यंत काय होतंय, आता आपले नवीन दिगावकर साहेब प्रयत्न करतायत, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत आहेत. परंतु जर आपण हिशोब काढला 5-25 वर्षाचा तर अब्जावधी रुपयापर्यंत ही रक्कम गेलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांची लुबाडणूक झालेली आहे. आणि हे सरकार तेच करायला निघालेले. तुम्ही पॅन कार्डवरती पण व्यवसाय करू शकतात. म्हणजे कोणाचं तुम्ही हित पाहतायत, शेतकऱ्यांना त्याची हमी काय आहे. आणि एका बाजूला हे व्यापारी नवीन तयार होतील, बाजार समितीचं इकडे तुम्ही संपूर्ण नुकसान करून ही यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न कराल, शेतकरी हवालदिल होईल आणि तो पुन्हा एकदा आत्महत्येच्या प्रकरणाकडे जाईल अशी आमची भीती आहे. आणि ती भीती तुम्ही म्हटल्याप्रमाणे बिहारला काय झालं, बिहारचा तोच मुद्दा सांगतो. तिथं मक्याला 1850 रुपये MSP आहे आत्ताच्या मिनिटाला. एपीएमसी पूर्णतः कोलॅप्स केलं, परंतु त्याचं किमान मूल्य जे म्हणतो आपण मक्याचं हे 1850 रुपये आहे. आणि आज तिथले सर्व व्यापारी 1100-1000 रुपयामध्ये खरेदी करतात. आपल्याकडे 1800, आपल्याकडे नाही, तिथे सुद्धा 1800 MSPचा सर्व देशभर एकच भाव असतो. पण तिथं एपीएमसी खरेदी किती मध्ये केली जाते महाराष्ट्रामध्ये, कितीपर्यंत? महाराष्ट्रामध्ये आपल्या वेबसाईटच्या आणि जे सरकारची यंत्रणा गोडाऊनच्या मार्फत त्याच्यामध्ये MSPचा भाव मिळतो ना. परंतु तिथे एपीएमसी नाही, तिथं खरेदीची यंत्रणा सरकारची नाही. त्या ठिकाणी व्यापारी 1100 रुपयाने खरेदी करतायत. म्हणजे 800 रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं होतंय. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांचा म्हणजे एपीएमसी गेल्यानंतर काय झालं तर नुकसान झालं, फायदा कुठे झाला. म्हणून तिथं लोकांनी अनुभव घेतलाय बिहारचा. म्हणून आज आपण म्हणतोय की दिल्लीच्या आंदोलनामध्ये फक्त हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी नाही आहेत, तर आम्ही सांगू इच्छितो की त्या आंदोलनामध्ये भारतातल्या सर्व राज्यातले शेतकरी पोहोचलेले आहेत. आणि जे अभ्यास करणारे शेतकरी, ज्यांना झळ पोचणारे आहे, जे शेतकरी जागृत आहेत, ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कोरोना असताना सुद्धा जीवावर उदार होऊन पोचतायत. कारण त्यांचं येणारं भविष्य हे अतिशय अंधारमय या मोदी सरकारने केलंय. म्हणून हा राग त्या ठिकाणी व्यक्त होतोय. आपण त्याच्याकडे येऊच की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामध्ये कोणत्या राज्यातले शेतकरी जास्त आहे. तत्पूर्वी मला एक सांगा, आपण आता जसं बिहारचं उदाहरण दिलं की एपीएमसी कोलॅप्स झाल्यानंतर तिथली अशी परिस्थिती आहे. पण सरकार असं सांगतंय की एपीएमसी आम्ही संपवत नाही, कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की एपीएमसी कोलॅप्स होते. ते सांगताय की एपीएमसी मध्येही चालेल आणि खाजगी बाजारपेठ सुद्धा शेतकऱ्याला उपलब्ध राहील. तर मग तुम्ही असं कसं काय म्हणताय की एपीएमसी कोलॅप्स करतंय सरकार या कायद्यांद्वारे? पुन्हा तुम्हाला उदाहरण मी त्याच प्रसंगी देईल की एपीएमसीला एका बाजूला मदत करायची नाही. आता आपण नवीन कायद्यामुळे तिथली कामगारांची संख्या कमी करून टाकली. दुसऱ्या बाजूला जेव्हा हे प्रायव्हेट कॉर्पोरेट जगातलं शेती व्यवसायामध्ये जेव्हा एंट्री करतील, तिथं ताब्यात घेतील, त्याच्या वेळेस एक नवीन पद्धत असते मार्केटिंगची. त्याला आपण काय म्हणतो, ॲग्रेसिव्ह मार्केटिंग करणे. 4 आणे जास्त गेले ते चालतील, परंतु आपल्याकडे लोक आले पाहिजेत फ्युचर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि 1-2 वर्षामध्ये अशी एक वेळ येईल की ऑटोमॅटिक लोक एपीएमसी विसरून जातील आणि नादाला यांच्या लागतील. आणि नंतर जेव्हा पूर्ण मार्केट ताब्यात येईल तेव्हा ते कोलॅप्स केलं जाईल. जे तुम्हाला 2 उदाहरणं मी दिले, त्या उदाहरणातून ते दिसून आलेले. हे आपल्याच भारतात नाही तर जगभर हे उदाहरण दिसतंय.
वॉलमार्टसारख्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या या संपूर्ण आपल्या एका देशाचं बजेटच्या इतकं एका कंपनीचा टर्नओव्हर आहे. या कंपन्या अतिशय आकरा विक्रा रूप घेऊन जेव्हा याच्यात उतरतील आणि शेती व्यवसायामध्ये यांचं साम्राज्य नवीन पद्धतीने आर्थिक याचं उभं करून या देशातली जी काही सहकार चळवळ, शेतकऱ्यांच्या हिताचं असलेलं हे APMC जे कायद्याचे तरतुदी आहेत ते संपवण्याचा हा घाट आहे. आणि याच्यामध्ये राजकीय घाट आहे असा आमचा आरोप आहे. कारण या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला सहकारामध्ये काम करता आलेलं नाही आणि म्हणून या देशामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गाव पातळीवरच्या असतील, विकास सोसायट्या असतील, APMC असतील, बाजार समित्या असतील, हे यांना मोडीत काढायचे. यांचं म्हणणे की हे मोडल्याशिवाय आमची विरोधी पक्षांची वाट लागणार नाही. या राजकारणाचा बळी शेतकऱ्याला देण्याचा यांचा प्रयत्न आहे. ते होता कामा नये. चुका असतील तर दुरुस्त करा, परंतु अशा प्रकारचा खेळ करून या देशातली अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्याला अडचणी जाण्याचं धोरण सरकारने घेऊ नये ही आमची भूमिका आहे. आपल्या पक्षाचे भालचंद्र कानगो यांच्या या युगांतरच्या लेखामध्ये एक त्यांनी तिथे दिलंय की APMC मध्ये, आता मी ते वाचत पूर्ण नाही पण एक जस्ट तुम्हाला त्याचं सारांश सांगतो की APMC नंतर सरकारी खरेदी बंद होईल आणि सरकारी खरेदी बंद झाल्यानंतर जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस आहे, सार्वजनिक वितरण प्रणाली, ती संपून जाईल. तर त्याचा जनतेवरती एक इम्पॅक्ट होईल. जे कमी दरामध्ये धान्य मिळते तर ते नेमकं कसं होईल याबद्दल सांगा. याबद्दल सांगत असताना मला सांगायचं आहे की अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी रेशन व्यवस्था मोडकळीस काढण्याचा एक निर्णय घेतला होता आणि रेशनमध्ये खूप भ्रष्टाचार होतो म्हणून लोकांना आम्ही सबसिडी देऊ, डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे पाठवू आणि त्या पैशातून त्यांनी ओपन मार्केटमधून रेशन खरेदी करावं. ऐकायला खूप भारी वाटतं, ऐकायला खूप छान वाटतं. असं त्यांनी निर्णय घेतला होता. परंतु या देशामध्ये त्या कायद्याला प्रचंड विरोध झाला. 2004ला निवडणुकीनंतर ह्या देशामध्ये UPA 1चं सरकार बनलं आणि UPA 1च्या सरकारच्या काळात आपल्याला कल्पना आहे की या सरकारला बाहेरून पाठिंबा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डाव्या पक्षांनी जवळपास 65 खासदारांनी याला पाठिंबा 2004ला आणि तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. ते झालेलं असताना आम्ही सांगितलं की आम्हाला एकही राज्यपाल देऊ नका, आम्हाला एकही कमिटी देऊ नका, आम्हाला सत्तेचा काही आम्हाला लाभ देऊ नका. परंतु या देशामध्ये शेतकरी, कामगार आणि गरिबांसाठी काही कायदे तुम्ही केले पाहिजे. त्याच्यातले जे कायदे झाले त्या कालखंडामध्ये तर अन्न सुरक्षितेचा कायदा, त्याचप्रमाणे वन हक्क जमिनीचा कायदा, माहिती अधिकारचा कायदा, हे कायदे करायला कम्युनिस्ट पक्षाने भाग पाडलं आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. रोजगार हमीचा कायदा, हे कायदे कम्युनिस्ट पक्षांच्या भूमिकेमुळे केंद्र सरकारला ते करावे लागलेत आणि अन्न सुरक्षा कायद्यातून या देशातील शेवटच्या माणसाला जगता यावं जीवन यासाठी जी तरतूद केलेली आहे. अन्न सुरक्षा कायदा म्हणतं की या देशामध्ये कोणीही भुकेसाठी मृत्यू होणार नाही अशी यंत्रणा उभी करा. आणि ह्या कायद्यातून काय होणार तर ह्या कायद्यातून आम्हाला जो धोका जाणवतो या तिन्ही कायद्यातून या देशामध्ये FCI फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया हे जे काय आपलं संपूर्ण अन्नधान्य जमा करण्याचं, खरेदी करण्याची यंत्रणा आहे ही कोलॅप्स करायची आहे. ती अंबानी आणि अदानीच्या स्वाधीन करायची आहे. जर सरकार हे खरेदीच करणार नाही तर त्या ऑलरेडी ऑटोमॅटिक ते बाहेरच्या भांडवली उद्योगांकडे जाईल आणि ते अधिक किमतीने सरकारला घेणं हे परवडणारं होणार नाही आणि होईल काय की रेशन व्यवस्था ही मोडकळीस येणार आहे. म्हणून ही रेशन व्यवस्था मोडकळीस आली तर अन्न सुरक्षा कायदा हाच अडचणीमध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून गरिबाचं, म्हणून हा कायदा शेतकऱ्यांच्या कायद्याबरोबर जो विरोध आम्ही करतोय म्हणून शेतमजूर असतील, गरीब असतील, कामगार असतील ते सुद्धा पाठिंबा यासाठी देत आहेत. कारण येणाऱ्या काळात या सर्व गोष्टीचा परिणाम या फूड सिक्युरिटी कायद्यामुळे वरती होणार आहे म्हणून आमचा याला विरोध आहे. याच्यात अजून एक असा प्रश्न उपस्थित केला जातोय की यामागे ग्राहकांचं सुद्धा प्रचंड नुकसान होणार आहे, तर ते कसं होणार? ग्राहकांचं नुकसान हे अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये होणार आहे. कारण सध्या तर फक्त शेतकरीच दिसतोय आंदोलनाच्या लढ्यात. आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की काही लोक म्हणतात की सर्व शेतकरी सहभागी नाही, फक्त शेतकरी विरोध करतायत. आपल्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये अजूनही कायद्याच्या विषयी जे जनजागृती करायला पाहिजे त्याच्यावरती खूप काम करण्यामध्ये शेतकरी संघटनाही कमी पडत आहेत आणि विरोध करणारे कमी पडत आहेत, हे वास्तव आहे. परंतु याचा परिणाम ग्राहकावरती थेट यासाठी होईल की आपण साधं पाहतो ना, जर एखाद्याच्या तुम्ही रिलायन्सच्या मॉलमध्ये गेले भाजी घ्यायला, जी भाजी तुम्हाला बाहेर रस्त्यावर बसणारा आपला किरकोळ विक्रेता हॉकर्स 10 रुपये 20 रुपये किलोने कांदे देतो, तेच कांदे तुम्ही जर मॉलमध्ये घ्यायला गेले तर 40 रुपये देतो, फक्त पिशवी पॅक करून देतो एक्स्ट्रा.
याचा अर्थ ग्राहकावरती परिणाम होणार आहे. कंत्राटी शेतीच्या निमित्ताने, कंपनी करण्याच्या शेतीच्या निमित्ताने हे सर्व दिखाऊपणातून सर्व शेतीमाल जेव्हा ताब्यात कंपन्यांच्या येईल, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या येईल, तेव्हा ते चढ्या दराने विकतील. कारण त्यांना नफा कमवायचा आहे, त्यांना तुमची भूक भागवायची नाही आहे. म्हणून हा ग्राहकांवरती मोठा अन्याय होऊ शकतो आणि ग्राहकाचं हित अडचणीमध्ये या तिन्ही कायद्याच्या धोरणामधून येणार आहे. याची सुद्धा जनजागृतीचं काम आमच्या सर्व देशभराच्या शेतकरी संघटना करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एकंदरीत विरोधी जे या कायद्याच्या विरोधात आंदोलन करताय त्या नेत्यांचं असं मत आहे, शेतकरी आणि शेतकरी नेत्यांचं, की या कायद्याद्वारे कॉर्पोरेटच्या घशात संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्राहकांचं हित याच्यात मुळीच नाही आहे, असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. आपण भेटूया दुसऱ्या सेगमेंटमध्ये. धन्यवाद. नमस्कार. दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सर, अजून एक प्रश्न आपला महत्त्वाचा राहिला आहे की जो जीवनावश्यक वस्तू अधिनियम आहे, जो दुरुस्ती कायदा आहे आत्ता, त्याच्या संदर्भात आपले आक्षेप काय? ह्या कायद्याच्या बाबतीत आपले जे आक्षेप आहेत की या कायद्यान्वये संपूर्ण धान्य असतील, सर्व डाळी असतील, तेलबिया असतील, कांदे असतील, बटाटे असतील, हे सर्व त्या कायद्यामध्ये समावेश होता. नंतरच्या काळात जूनमध्ये तर आपले सॅनिटायझर आणि त्याच्याबरोबर आपण काय वापरायचो, सॅनिटायझर आणि मास्क, हे पण त्याच्यामध्ये समावेश केला होता. नंतर 2020 मध्ये जूनमध्ये नंतर ते काढलं. आता ह्या कायद्याच्या अन्वये की आपल्याला याचा साठा किती करायचा याच्या मर्यादा ठरलेल्या होत्या. ह्या नवीन कायद्यामध्ये या सर्व व्यापाऱ्यांना, कंपन्यांना तुम्ही कितीही मुबलक साठा करू शकतात. म्हणून मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की 100 एकर जमिनीमध्ये त्या ठिकाणी अदानीचे गोडाऊन उभे राहिलेत. आत्ताच कायदा होण्याच्या आधीच सुरू केलेला आहे. आणि याचा परिणाम काय होणार आहे की हे साठवणूक कोण करून घेईल? या कंपन्या करून घेतील. आणि जेव्हा शेतकऱ्यांचा माल तयार होऊन येईल त्यावेळेस बाजारामध्ये हे कमी दराने विकू शकतात आणि कमी दराने भाव पाडून खरेदी करू शकतात शेतकऱ्यांकडनं. आणि जेव्हा बाजारामध्ये संपूर्ण गरज निर्माण होईल तेव्हा ती चढ्या दराने विक्री करू शकतात. म्हणून या कायद्याचं जे संरक्षण आजपर्यंत आपल्याला होतं ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे संपूर्ण कॉर्पोरेट धार्जिनं म्हणजे सर्व व्यापाऱ्यांना मदत करणारा कायदा हा केलेला आहे. याला आमचा विरोध आहे. आज जीवनावश्यक वस्तू जगण्यासाठीच्या ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि महागाई नियंत्रित ठेवायची असेल तर हा कायदा त्याच्यामध्ये मदत करत होता. मात्र ह्या आता नवीन धोरणामुळे साठवणुकीला मर्यादाच ठेवली नाही. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून माल घेतल्यावरती 2 वर्ष 3 वर्ष यांनी साठवणूक करून ठेवली मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जेव्हा गरज पडली तेव्हा योग्य पद्धतीने शेतकऱ्यांकडून ग्राहकांना मिळाला नाही. जो साठवणूक करेल तो मार्केट कंट्रोल करेल आणि त्या मार्केट कंट्रोल करत असताना तो त्याचा स्वतःचा फायदा पाहिजे. त्याच्यामुळेच ग्राहकावरती थेट परिणाम होणार आहे आणि ग्राहकांना चढ्या दराने ती खरेदी करावी लागणार आहे. याला आमचा विरोध आहे. म्हणून नुसतं शेतकऱ्यांवरती परिणाम नाही तर सर्वसामान्य ग्राहकांवरती सुद्धा परिणाम होणार आहे आणि गरिबाचं जगणं या नवीन कायद्यामुळे अधिक कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शेतकरी आंदोलनाबद्दल अनेक आक्षेप आहे, आपण त्याकडे येऊया. लोक असं म्हणताय की ठीक आहे, शेतकऱ्यांच्या काही त्याच्यामध्ये विरोधही असेल कायद्याला, पण कोरोनाची एवढी भयंकर परिस्थिती असताना गरजेचं होतं का एवढ्या संख्येने रस्त्यावर उतरणं? खरं ह्या प्रश्नाकडे आपण वैज्ञानिक पद्धतीने पाहिलं तर आपल्याला दुःख होतं की जो अन्नदाता आज इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन जीवावर उदार होऊन आंदोलनामध्ये सक्रिय झालेला आहे. म्हणजे तो सर्व देशाचा विचार करतोय आणि तिथं उभा राहिलेला आहे. परंतु आपण हेही महाराष्ट्र देशामध्ये पाहिलं की योगी आदित्यनाथ सारखे सर्व मुख्यमंत्री असलेले उत्तर प्रदेशचे, त्यांचे वडील वारले तर तेव्हा 50 पण त्या ठिकाणी कोरोनाचे पेशंट नव्हते. ते त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला गेले नाहीत. परंतु त्यानंतर मात्र हैदराबादच्या इलेक्शनला ते हजारो लोकांचे सभा घ्यायला गेलेत. हे जे ढोंगीपणा आहे त्यावेळेस हजारो पेशंट त्यावेळेस निर्माण झाले होते. आणि बिहार सारख्या राज्याचं, मोठं राज्याचं निवडणूक झाल्या, तिथं मोदी साहेबांनी सभा घेतला, योगी आदित्यनाथांनी सभा घेतल्या. हे जे ढोंगीपणा आहे, म्हणजे जर खरोखर कोरोनाला सर्वांनी काळजी घ्यायची असेल तर त्या गोष्टीचं सगळ्यांनी पथ्य पाळायला पाहिजे होतं. परंतु शेतकऱ्यांच्यावरती हा जो कायदा केला हा तुम्ही जून महिन्यामध्ये केला ना, कोरोना अतिशय बिग याला होता,
तेव्हा तुम्ही हा कायदा केला, तेव्हा त्याचा विचार का नाही केला? आज प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाला अपेक्षा असतात की आपलं चुकून मृत्यू होता कामा नये, काळजी घ्यायला पाहिजे, परंतु जीवावर उदार होऊन शेतकरी तिथं का गेले याचा रोष अजूनही पंतप्रधानांना का कळत नाही? आज आपण 27 तारखेला चर्चा करतो आहोत, आज 1 महिना उलटलेला आहे. या देशामध्ये अन्नदात्याला भर थंडीमध्ये रस्त्यावरती 2 डिग्री 3 डिग्री सेल्सिअसला बसवणं हे अतिशय वाईट आहे. आणि ह्या देशाचा 70 वर्षाच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर पहिलं असं निर्दयी सरकार आहे की शेतकऱ्याला 31 दिवस तिथं रस्त्यावर बसून चर्चा करत नाही. आणि ज्या मागण्या करतायत ते काय पैसे मागतायत का? ते काय कर्जमाफी मागतायत का? ते म्हणतात की तुम्ही घेतलेलं धोरण चुकीचं आहे, ते बदलण्यासाठी ते भाग पाडतायत, तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं मी आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांशी बोला, त्यांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालय सुद्धा सांगतंय, तरी सुद्धा सरकार ठिकाणावरती येत नाही, हे दुर्दैवी बाब आहे. पण मला एक सांगा की आता सरकार सांगते की आम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करायला तयार आहे, ह्या तुमचे आक्षेप आहे तर याच्यावर आम्ही अशा दुरुस्ती करायला तयार आहे. शेतकऱ्यांचं असं मत आहे की संपूर्ण कायदाच रद्द करा 3 पण ही हटवादी भूमिका वाटत नाही का शेतकऱ्यांची? काय ह्या सरकार बोलतोय आणि करतंय याच्यावरती विश्वासच राहिला नाही. हे मध्येच घेऊन आलं CA NRC, मध्येच काहीतरी 370 कलमचं यांनी केलं. हे आज बोलतील, लोकांना उठवून देतील आणि परवा जेलमध्ये टाकून देतील. तर शाहीनबागमध्ये आंदोलन करणाऱ्या हजारो निरपराध लोकांना जेलमध्ये यांनी भरून ठेवलेला आहे. यांच्यावरती विश्वास ठेवायचा कसा? या सरकारवरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एक बोलतात आणि दुसरंच काहीतरी करतात. म्हणून शेतकरी तिथं बसलेले आहेत. ते 2 गोष्टी म्हणतायत, तुम्हाला ज्या दुरुस्त्या आम्ही सुचवल्या त्या करायला तयार आहात, तर तोपर्यंत स्टे द्या ना कायद्याला. ते का देत नाही? मग स्टे द्यायला तर काही त्याचा खर्च लागणारी गोष्ट नाही आहे, परंतु अहमभाव त्याचा जो आहे ते चुकीचा आहे. आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन आज ते जीवावर उदार होऊन तिथं बसलेले, त्याला दिलासा पाहिजे आहे, तो लेखी स्वरूपात पाहिजे, कायद्यातला बदल पाहिजे आहे. विशेष सत्र बोलवायची मागणी केलेली आहे लोकसभेची, ती का करत नाही? आम्ही ती पण मागणी समोर पर्याय ठेवलेला आहे. आणि तात्पुरती स्थगिती देऊन जर या सरकारने भूमिका घेतली शेतकरी सुद्धा विचार करतील, परंतु सरकार ती भूमिका घेताना दिसत नाही. म्हणजे तुमचं असं मत आहे की सरकार मीडियामध्ये एक सांगतंय आणि वास्तवात त्यांची भूमिका संशयास्पद आहे. या आत्ताच्या आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे 3ही कायदे शेतकऱ्यांच्या विरोधाचे. जर हे 3ही कायदे शेतकऱ्यांच्या विरोधाचे होते तर मग इथून मागे जे काँग्रेस सरकारने जे कायदे केलेले होते ते चांगले होते का? मग असाही एक प्रश्न उपस्थित राहतो की भाजपा हे कायदे करते म्हणून विरोध होतोय, काँग्रेसच्या काळातील कायद्यांवर शेतकरी खुश होते का? खरं आपण इतिहास लवकर विसरतो. तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या देशामध्ये अखिल भारतीय किसान सभाच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटलांनी कर्ज फिटलं म्हणा म्हणून देशव्यापी आंदोलन झालेलं आहे. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये हमीभावासाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले आपण पाहिलेले आहोत. याचा अर्थ काँग्रेसच्या सर्वच धोरणाला कोणीच विरोध केला नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष असो किंवा आत्ता मागचं काँग्रेस सरकार असो, शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे जर केले नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरतो. हा भारताचा इतिहास आहे, कारण हा देश कृषीप्रधान आहे असं आजही आपण म्हणतो, कारण 70% आपली संपूर्ण आर्थिक व्यवस्था ही शेती उद्योगाशी निगडीत आहे. म्हणून सबसिडी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने आपण बी बियाणे असतील या सगळ्या गोष्टीवरती माफक दरात मिळाली पाहिजे, त्याच्यावरती सबसिडी असली पाहिजे. या सर्व प्रश्नांवरती या देशामध्ये ऊसाचं आंदोलन असेल, या देशामधील शेतकऱ्यांचं कर्जमुक्तीचं आंदोलन असेल, हे झालेले आहेत. आणि आत्ताच याचा अर्थ म्हणून बीजेपीच्या विरोधात आंदोलन केलं की लगेच सांगायचं की काँग्रेसच्या विरोधात तुम्ही चांगले कायदे होते का? जे कायदे वाईट होते त्या विरोधात शेतकरी एकत्र येतो, तो संघर्ष करतो. हा इतिहास आहे ह्या देशामध्ये. या चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फक्त कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाचा विरोध करायचं म्हणून काही मुद्दे उपस्थित करायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलची कायमची सवय आहे आणि ते शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आपण सुरुवातीला तसं तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंच की हे जर शेतकऱ्यांचं आंदोलन आहे तर याच्यामध्ये मुख्यत्वे पंजाब आणि हरियाणाच्याच शेतकऱ्यांचा जास्त सहभाग का दिसतो? जर शेतकऱ्यांचं आंदोलन आहे तर संपूर्ण भारतातले शेतकरी का दिलेला नाही? प्रश्न अतिशय आपण योग्य पद्धतीने उपस्थित केलेला आहे. दिल्लीपासून पंजाब आणि हरियाणा हे 2 राज्य जवळचे आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी येणारे जे पिकं आहेत, गहू आणि भात,
आणि ह्या गहू आणि भाताची खरेदी ही सरकारी गोदामात केली जाते आणि त्याच्यावरती थेट परिणाम ह्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे तिथले शेतकरी हे अतिशय जागरूक आहेत आणि त्यामुळे त्यांचं अंतर कमी आहे, जागरूक आहेत, त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. पण त्याचबरोबर हेही म्हणणं चुकीचं आहे की त्यांचे शेतकरी दिसत आहेत फक्त हरियाणा आणि पंजाबचं. या मुद्द्याशी मी सहमत नाही. आज महाराष्ट्रातून सुद्धा आपण पाहिलं असेल की 21 तारखेला हजारो शेतकरी तिथं पोहोचलेले आहेत. महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल. आज तुम्ही पेपरला वाचलं की मला माहीत नाही, आज एका खासदाराने BJPचा पाठिंबा काढून ते राजस्थानमधून हजारो शेतकरी घेऊन तिथं जात आहेत. याचा अर्थ त्यांच्या मित्रपक्ष असलेले भारतीय जनता पक्षाचे AIDMK असेल, अजून 2-3 पक्षातल्या लोकांनी RLD असेल, या 3-4 पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि ते शेतकरी घेऊन तिथे सहभागी होत आहेत. ही अतिशय अभूतपूर्व घटना आहे. तरी मोदी सरकार हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यातून शेतकरी मोठ्या संख्येने तिथे पोहोचायला लागलेले आहेत. कारण कोरोनाचं सुद्धा एक प्रश्न संकट होतं, लोकांमध्ये भीती पण आहे आणि अंतर असल्यामुळे रेल्वे बंद आहेत. एका शेतकऱ्याला तिथंपर्यंत पोहोचणं आर्थिकदृष्ट्या इतकं सोपं नाही. हातावरचा शेतकरी आपला बहुसंख्य असल्यामुळे, अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि शेतीचा आलेलं पिकाचा हा कालावधी आहे. हे पण मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आलेलं पीक आपण जर व्यवस्थित काढलं नाही तर त्याचं पण नुकसान होऊ शकतं. म्हणून शेतकरीचा हा कामाचा सीझन असल्यामुळे आपल्याला उपस्थिती कमी दिसते. परंतु आज असं एकही गाव नाही भारतातलं की या विषयावर चर्चा करत नाही. मला असं वाटतं की संपूर्ण देशाचं लक्ष, देशाचंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा अनेक देशांनी शेतकरी प्रश्नावरती भूमिका घेतलेली. कॅनडा असेल, काल अमेरिकेच्या खासदारांचं पत्र आहे की मोदी साहेब काहीतरी बघा आणि मार्ग काढा. याचा अर्थ हा प्रश्न आता एका धर्माचा, एका राज्याचा, एका प्रांताचा राहिला नाही तर संपूर्ण जगातले शेतकरी या आंदोलनाकडे आशेने बघतायत. कारण म्हणून सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की माझ्या माहितीनुसार जर चुकत नसेल तर जी एक्झिस्टिंग MSPची जी प्रोसिजर आहे पूर्ण, त्याच्यामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांना देशातून सर्वाधिक जास्त 86% त्यांचे पिकं MSP वरती खरेदी केली जातात. त्यामुळे देखील पंजाब आणि हरियाणातले शेतकरी तिथे जास्त आहे. आम्ही ज्यावेळेस हे आपण आज इंटरव्ह्यू घेणार याच्या संदर्भात ज्यावेळेस आपण पोस्टर वगैरे टाकलं प्रमोशनल की कॉम्रेड राजू देसले यांच्यासोबतचं, हे कॉम्रेड म्हणजे काय खूप लोकांनी मला प्रश्न विचारला. आणि सरकार पण म्हणते की त्याच्यामध्ये कम्युनिस्ट घुसले, जणू काही आतंकवादी घुसले. तर नेमकं काय हे कम्युनिस्ट कॉम्रेड नेमकं काय असतं? म्हणजे खरोखर तुम्ही देशद्रोही काम करता का? जर देशद्रोही काम करणार असेल तर आपल्या देशाचे गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत. त्यांनी सगळ्यांना उचलावं, शोधावं आणि जेलमध्ये टाकावं देशद्रोही काम करणार असतील. कारण आजही कन्याकुमारीवरती आरोप करून जवळपास आता 4 वर्ष संपत आले, अजून केस चालू शकली नाही, पुरावे देऊ शकले नाहीत. परंतु कम्युनिस्टांची ॲलर्जी असतं साहजिक आहे, कारण भारतीय जनता पक्ष कम्युनिस्टांचा विचारांचा विरोध आहे. परंतु आपण जे 3 प्रश्न उपस्थित केले की कॉम्रेड म्हणजे काय, कम्युनिस्ट म्हणजे काय. कम्युनिस्ट या शब्दाचा अर्थ आपण या अर्थाने आम्ही सांगतो की 1917ला रशियामध्ये जी क्रांती झाली, शेतकरी कामगारांनी एकत्र येऊन एक जगाचं स्वप्न पाहिलं आणि मार्क्सने एक स्वप्न पाहिलेलं आहे जगाचं की या जगामध्ये माणसाने माणसासारखं वागावं, सगळ्यांना जात धर्म याच्या पलीकडे जाऊन एकत्र येऊन मानवाचा विकास व्हावा, असं कम्युन असावं. म्हणजे जसं आपण एखादं घर म्हणतो ना की सगळ्यात घरात सगळ्यांनी काम करावं, सगळ्यांनी जबाबदाऱ्या घ्याव्यात, सगळ्यांनी योग्य पद्धतीने भागीदारी करावी आणि सगळ्यांना आपल्याला वाटेल त्या पद्धतीने जीवन जगता यावं, आनंद घेता यावं, असं कम्युनचं स्वप्न पाहणारे त्याला कम्युनिस्ट असं म्हणतात. आणि कॉम्रेडचा अर्थ असा आहे की हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल कम्युनचं, या देशामध्ये जात धर्मच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी यंत्रणा अशी उभी करायची असेल तर आपल्याला ही संपूर्ण काम करण्याकरता आपल्या साथीदार हवेत, एकमेकांचे मित्र असावेत, मित्र, भाऊ आणि चळवळीचा एक विचाराला साथ देणारा सहकारी, याला कॉम्रेड म्हणतात. जसं समाजवादीमध्ये साथी शब्द वापरला जातो तसं कम्युनिस्टचं स्वप्न पाहणारं, कम्युनिस्ट विचारधारेला पुढे घेऊन जाणारा सहकारी, साथी, मित्र, भाऊ या अर्थाने कम्युनिस्ट हा शब्द आणि कॉम्रेड हा शब्द आपण त्या अर्थाने वापरतो. कॉम्रेड म्हणजे लढणारा आणि लढाईच्या चळवळीला साथ देणारा सहकारी मित्र. आणि आपलं स्वप्न जे आहे, जे लाल रंगाचं जे लाल स्वप्न या अर्थाने की या जगामध्ये मानवतेचा विचार पुढे घेऊन जाणारं, कोणीच कोणावरती अन्याय करणार नाही, शोषण करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पाहणारा तो कॉम्रेड. अच्छा, म्हणजे आपवाले तुमचे कॉम्रेड असू शकता.
आम्ही आप असेल जो या देशामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांच्या श्रमकरी जनतेच्या प्रश्नावर चांगला काम करतो तो कॉम्रेड असतो. कॉम्रेड असण्यासाठी काही प्रत्येकाने कम्युनिस्ट पक्षाचं सभासदच घेतलं पाहिजे अशातला भाग नाही. त्याची विचार आणि कृती, जात धर्म आणि व्यवहाराच्या बाबतीत त्याची भूमिका ही मानवतावादी असली पाहिजे आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला आपण मदत करण्याची भावनेतून काम करणं, याला आम्ही कॉम्रेड म्हणतो. ते आपवाले असतील, ते अजून वंचितवाले असतील, आमच्यासाठी आम्ही सगळ्यांनाच कॉम्रेड ह्या देशामध्ये व्हावं आणि एक चांगला देश आपला उभा राहावा यासाठी काम करतो. आपल्याला काही प्रश्न आले होते तर आपण ते थोडेसे प्रश्न घेऊ शेवटी. अंकिता जहांगीरदार म्हणताय की महाराष्ट्रात जास्त विरोध का बघायला मिळाला नाही या आंदोलनाबद्दल. आपण माझ्या मते तुम्ही याच्या संदर्भात ॲड्रेस केलेलं आहे आधी, पण एक धावता संक्षिप्तमध्ये उत्तर द्या. महाराष्ट्राची भूमी ही शेतकऱ्यांच्या चळवळीची भूमी आहे आणि महाराष्ट्राचं जे अंतर आहे दिल्लीचं हे जवळपास 1000 किलोमीटरचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे आत्ताचे सर्व नेते आहेत, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, त्याचप्रमाणे किसान सभा असेल, अजित नवले आहेत, आमचे नामदेवराव गावडे आहेत, आम्ही सर्व या सत्यशोधक संघटना आहे शेतकऱ्यांची, सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही गेले 6 महिने याच्यावरती काम करत आहोत. परंतु महाराष्ट्रातला शेतकरी आता दिल्लीच्या दिशेने जायला निघालेला आहे. पहिला टप्पा आपण पाहिला असेल की बच्चू कडू सुद्धा पायी गेले, गाडीने गेले, 2 व्हीलरने, मध्येच त्यांना अडवलं. त्यानंतर अनेक नेते हे तिथं दिल्लीमध्ये राजू शेट्टीसह अनेक नेते पोहोचलेले आहेत, अशोक ढवळे पोहोचलेले आहेत, अजित नवले तिथं आज उपस्थित आहेत, आमचे नामदेवराव गावडे त्या ठिकाणी किसान सभेचे नेते पोहोचले आहेत, अतुल कुमार अंजान त्या ठिकाणी आहेत. आणि महाराष्ट्राच्या भूमीतून आता एक जथा जो 21 तारखेला गेला, आता त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा जी आहे याच्या वतीने 2 तारखेला आम्ही पुन्हा एकदा हजारो शेतकरी घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि त्याची तयारी आमचे किसान सभा, आयटकचे पदाधिकारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मदत करतायत आणि मोठ्या संख्येने सहभागी होणार आहोत. ऋषी भारणे विचारताय की आत्तापर्यंत पंजाबी लोकांनी कधी आंदोलन केले का? कधी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने कधी त्यांनी पाठिंबा दिला का? आता विचारणाऱ्यांचा खरा अभ्यासाचा एक प्रश्न तयार होतो की शेतकरी हा सामान्य जनता आहे, ते काही प्रश्न त्यांना पडू शकतात. शेतकरी हा एक समूह आहे. जेव्हा शेतकऱ्याचं कुठेही दुःख होतं त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला वाईट वाटतं. आपल्या देशातलं 1991च्या धोरणानंतर जर आपण पाहिलं तर दर 17 मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, हे अतिशय लाजिरवाणं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला आपण पाहतोय. तो विदर्भाचा असेल, त्याचप्रमाणे इतर राज्यातला असेल, परंतु तिथल्या किसान सभांनी सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या ह्या चळवळीतून हजारो, आता गेल्या वर्षी सुद्धा 5 लाख शेतकरी दिल्लीत जमले होते. ते कुठले होते? ते नुसते महाराष्ट्राचे नव्हते, तर ते विदर्भातले पण होते आणि हरियाणातले होते, पंजाबमधले होते. म्हणून शेतकरी चळवळीमध्ये प्रांतवादाला थारा नाही, तर शेतकरी हा अन्नदाता ही देशव्यापी आपली संकल्पना आहे. अमरसिंग बुंदेले विचारताय की सरकार बोलत आहे आम्ही सुधारणा करायला तयार आहे, पण आंदोलक बोलत आहे आम्हाला काहीच नको, बिल मागे घ्या, याला काही तथ्य आहे का? आता सरकार बोलत आहे, चुका मान्य झालेल्या आहेत, तर त्याच्यावरची पुढचे 2 प्रक्रिया होत्या. आपण मागणी केली होती शेतकरी संघटनांनी की लोकसभेचं स्पेशल अधिवेशन बोलून याच्यावर चर्चा करा. जे तुम्ही याच्यातनं काढणार आहेत, MSPचा समावेश करणार आहेत, तर तुम्ही ती दुरुस्ती त्या अधिवेशनामध्ये करा. ते अधिवेशन बोलवायला सरकार तयार नाही. दुसऱ्या बाजूला आपण म्हणत आहोत की ज्या सुधारणा तुम्हाला करायच्या आहेत तोपर्यंत या सर्व कायद्यांना स्टे द्या, त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत. आणि प्रस्तावित वीज बिल कायदा 2020 जो आहे त्याला सुद्धा तुम्ही स्थगिती दिली पाहिजे. देशातल्या शेतकऱ्या सर्व इलेक्ट्रिकल याच्यातल्या कायद्या संदर्भात थोडंसं धावता आढावा सांगा तुम्ही. वीज बिल कायदा 2020 हे जे विधेयक आपल्या समोर प्रस्तावित आहेत, या विधेयकातून ह्या देशामध्ये ज्या पद्धतीने कॉर्पोरेट धार्जिन धोरण शेतकऱ्याच्या व्यवसायामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, तसंच या सर्व वीज क्षेत्रामध्ये या सर्व वीज उद्योग जो आहे हा लॉसमध्ये जातोय हे कारण सांगून तो सुद्धा उद्योगपतींच्या घशात टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज आपल्या देशामध्ये जो दारिद्र्यरेषेच्या खाली असलेला माणूस आहे त्याला वीज मोफत दिली जाते. काहींना वीज काय म्हणतो आपण त्याला
सबसिडी वीज म्हणजे काही पर्सेंटमध्ये त्याला सवलत दिली सवलत जाते. दिली. शेतकऱ्यांना कमी दराने वीज पुरवठा केला जातो. बीपीएलच्या खालच्या लोकांना कमी दराने वीज पुरवठा केला जातो. मात्र वीज बिल विधेयक 2020 जे आहे हे भांडवली लोकांना देऊन त्या ठिकाणी नफा कमवण्याचं फक्त उद्दिष्ट ठेवून सरकार आपली जबाबदारी काढून घेणार आहे आणि विजेचे सुद्धा भाव ठरवणं हे सर्व कंपनीच्या अधीन होणार आहे. आणि शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या निघून जातील आणि या देशामध्ये वीज उद्योग हा खाजगीकरणाच्या याच्यात टाकून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत टाकण्याचा निर्णय आहे. म्हणून वीज बिल कायदा 2020ला शेतकऱ्यांचा विरोध आहे, ग्राहकांचा विरोध आहे, त्यांच्या असलेल्या सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. म्हणून ते विधेयक अजूनही लोकसभेमध्ये आलेलं नाही, परंतु ते येऊ नये यासाठी आमचा विरोध आहे. म्हणून शेतकऱ्यांची ती पण एक मागणी याच्यातली महत्त्वाची आहे. पद्मकुमार पाटील म्हणताय की पूर्ण कायदा कसा चुकीचा असणंच शक्य नाही. जे चुकीचं आहे ते तुम्ही नवीन कायदा करून त्यात आवश्यक तरतूद करता येणार नाही का? ह्याच्यावर तुम्ही उत्तर दिलंय दिलेलं आहे. आणि तेच आपण म्हणतो ना, चूक आहे म्हणून त्या चुकाच दुरुस्त करा. चांगला आहे ते आम्ही कुठे नाकारतो. ज्या चुका आहेत ते मागे घ्या. सत्यम पाठक म्हणताय की हे आंदोलन राजकीय आहे की खरोखरच, म्हणजे त्यांनी ते फ्रेम व्यवस्थित नाही करता आला प्रश्न, पण त्यांचा मतिदार्थ असा आहे की हे आंदोलन खरोखर राजकीय आहे की शेतकऱ्यांचं आहे, कारण यात फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग आहे. याचं कारण काय? खरा प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टात राजकारण असतं. शेती तर हा मोठा उद्योग आहे, त्यात राजकारण का नसावं? आणि शेतकऱ्यांनी राजकारण म्हणजे त्यांच्या प्रश्नावरती बोलणं कोणाला राजकारण वाटत असेल तर शेतकरी राजकारण करतील ना. जर IAS असलेल्या लोकांची संघटना असते आणि शेतकरी संघटना असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे होण्यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण का करू नये? राजकारण काय फक्त काही बुटभर लोकांची पैशावाल्यांची मक्तेदारी आहे का? आणि प्रश्न असा आहे की शेतकरी राजकारण करतायत तर मला वाटतं प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की हा या देशातला शेतकरी सरकारच्या विरोधात लढतोय, इथल्या व्यवस्थेच्या विरोधात लढतोय, प्रसारमाध्यमं त्यांच्या ताब्यात आहेत तरी रस्त्यावरती शेतकरी उभा राहिलेला आहे आणि जाब विचारतो आहे. ही लोकशाही प्रगल्भ होण्याची प्रक्रिया आहे. राजकारणातून लोकशाही प्रगल्भ होण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. ही लोकशाहीचं महत्त्वाचं मूल्य आहे. म्हणून जे होतंय ते अतिशय योग्य आहे. आणि राजकारण चुकीचं असेल तर लोक स्वीकारणार नाहीत आणि राजकारण योग्य असेल तर सरकारला दखल घ्यावी लागेल. आणि म्हणून या सरकारला ह्या शेतकऱ्यांच्या राजकारणाची दखल घ्यायला शेतकऱ्यांच्या एकजुटीतनं भाग पाडलेला आहे. मला वाटतं आपल्या देशातील लोकशाही प्रगल्भ होताना दिसते. त्यांच्या प्रश्नाचा अजून एक असा अर्थ असू शकतो की पिस्ता, अक्रोड, बदाम, पिझ्झा म्हणजे खाणारे शेतकरी असू शकता का? अरे लाज वाटली पाहिजे प्रश्न विचारताना की शेतकरी अन्नदाता आहे, त्यानेच पिकवलेले ते पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू. पण त्यांचा असं माझा मत आहे प्रश्न की आमचा प्रश्न आहे ना, आम्ही सांगतो ना आम्ही पिकवलं, पिकवणाऱ्याने फक्त पिकवावं आणि खायला फक्त पैशावाल्यांना द्यावं असं कुठे म्हटलंय का? हरियाणाचा शेतकरी हा अतिशय दिलदार शेतकरी आहे. तो हजारो एकरमध्ये शेती करतो, पिकवतो, चांगल्या प्रकारचं खातो, सुविधा घेतो, ट्रॅक्टर वापरतो, यंत्रसामुग्री वापरतो. हा देशाचा आपल्याला अभिमान वाटावा असा शेतकरी आहे. मग आपला देश पुढे न्यायचा असेल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुठभर लोकांचंच फक्त चांगलं राहणीमान, मुठभर लोकांनीच अक्रोड बदाम खावेत, गरिबांनी मात्र चॉकलेट खावं असं म्हणायचं आहे काय? या देशामधला शेतकरी हा प्रगल्भ झाला पाहिजे. प्रत्येकाला अक्रोड आणि बदाम खायला मिळतील असा देश आपला निर्माण करण्याकरता आपण काम केलं पाहिजे. परंतु हे बदनाम करण्याचं षडयंत्र IT सेलने, BJPने बंद करावं हे मला सांगायचं. शेतकऱ्याला फक्त एकाच अँगल मधून आपल्याला बघायला आवडतं ना की डोक्याला बांधलेलं, फाटके कपडे, कर्जाच्या विवंचनेत, म्हणजे असा शेतकरी असतो का फक्त? हा जो शेतकरी तयार केलाय ना हे सुद्धा जे शेतकरी विरोधक लोक आहेत यांच्या डोक्यातला असलेला शेतकरी आहे. पंजाब हरियाणाचा शेतकरी हा सर्व प्रगल्भ आहे. त्यांच्यातले मुलं अनेक परदेशामध्ये शिकायला गेलेत. शेतकरी अरे इंग्लिश बोलण्याची काय मक्तेदारी का कुणाची? अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचा विकास झालेला आपल्याला कसा पावत नाही? शेतकरी तिथं पाय दाबून घेत आहेत, मशीनने मॉलिश करतायत, त्याचा पण राग येतो काहींना. अरे काय तुमच्यासाठीच फक्त मुख्य प्रवाहातील मीडियांना प्रश्न असा आहे की शेतकऱ्याचा विकास होणं मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट असली पाहिजे. आज पंजाबराव देशमुखांचा जन्मदिवस आहे, देशाच्या कृषी मंत्र्यांचा. त्यांनी जे स्वप्न पाहिलं हरित क्रांतीचं, या देशाला घडवण्याकरता शेतकऱ्यांचा मोठा हातभार आहे. हा शेतकरी जीव जगला, त्याची प्रगती झाली तरच बाकीचे व्यवसाय उभे राहणार आहेत. तुम्ही शहरामध्ये राहून ज्या टीका टिप्पणी करतात, शहरामधले मुलं सुद्धा कोणाचे पोर आहेत? शेतकऱ्यांचे मुलं आहेत. म्हणून आज अनेक कामगार, अनेक लोक या शेतकरी आंदोलनाला बळ देत आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. आपला शेतकरी, आपल्या देशातला माणूस
माणूस हा सर्व गोष्टीने सक्षम असावा. विद्यार्थी असेल तर चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, चांगलं नोकरी, शिक्षण चांगलं झालं असेल चांगली नोकरी भेटली पाहिजे. शेती असेल तर शेतीमधून अधिक उत्पन्न घेऊन त्याचा विकास झाला पाहिजे. हे स्वप्न पाहणारा आपला देश असला पाहिजे. ते सोडून द्यायचं आणि त्यांच्याकडे हे अशा प्रकारे टीका करायच्यात, हे चुकीचं आहे. मी जरी आज मुलाखतकाराच्या भूमिकेत असलो तरी मला रोखवलं नाही माझं एक मत मांडण्यापासून की भारतामध्ये दारिद्र्याचं उदारीकरण खूप केलं जातं. म्हणजे एखादी व्यक्ती जिवंत असताना त्याचं दारिद्र्याने तो मरतो तोपर्यंत त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं जात नाही, आणि मेल्यानंतर की वा वा ते खूपच महान होते, त्यांना जेवायला शेवटपर्यंत भेटलं नाही. तसं हे शेतकऱ्याला जे आपण बघतोय की फाटके कपडे घातलेले, डोक्याला बांधलेलं आणि नेहमी दुःखाचे विवंचन आहेत, तर तसं शेतकऱ्याचं फक्त तसं चित्र नाहीये. जो शेतकरी पिकवतो तो पिझ्झाही खाऊ शकतो, तो मालिश पण करू शकतो, त्याची मुलं इंग्लिश पण बोलू शकतो. तर या डिस्कोर्समधनं आपण सगळ्यांनी बाहेर येण्याची गरज आहे. सर, शेवटी मी तुम्हाला एक विचारतो की आता इथून पुढची शेतकरी आंदोलनाची भूमिका काय, आणि नाशिकमधनं जो महाराष्ट्रातून पूर्ण शेतकऱ्यांचा जथ्था पहिला दिल्लीपर्यंत आता तो पोहोचतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही शिरपूरपर्यंत त्या शेतकऱ्यांसोबत होते, तर तुमचा ग्राउंडवरती काय अनुभव राहिला आणि येत्या काळामध्ये शेतकरी आंदोलनाची भूमिका काय असणार आहे? तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्यात मला एक सांगायला अतिशय आनंद वाटतो. आपण महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव सगळ्यांनी माहिती आहे. प्रति सरकार ज्यांनी स्थापन केलं. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून बीडमधून निवडून आले. निवडून आल्यानंतर यांनी 5 वर्ष मंदिरात राहून आपल्या गावाला सुद्धा गेले नाही. मला लोकांनी निवडून दिलं तर मी इथंच सेवा करेल. ते अखिल भारतीय किसान सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. प्रश्न असा आहे की ही शेतकऱ्याची आणि शेतकऱ्यांच्या प्रती, मतदारांच्या प्रती असलेले नेतृत्व होतं. एक सुदाम काका देशमुख म्हणून अमरावतीचे होते. ते खासदार झाले, ते आमदार झाले, मात्र स्वतःचं घर नव्हतं. जे गरिबीचं तुम्ही जे म्हणतात ना, लोकांनी पैसे जमा करून त्यांना खासदार केलं, आमदार केलं, आणि एक मोठं नाव विदर्भामध्ये सुदाम काका देशमुखांचं घेतलं जातं. ते कम्युनिस्ट होते. म्हणून कम्युनिस्टांना देशद्रोही म्हणणं किंवा हे म्हणणाऱ्यांनी पहिले कम्युनिस्टांनी काय केलंय, काय योगदान आहे ते पण समजून घेणं गरजेचं आहे. आत्ताच्या आंदोलनामध्ये जे आता किसान सभेचा इथून वाहन जथा दिल्लीकडे 21 तारखेला रवाना झाला. मी शिरपूरपर्यंत होतो. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही इथून निघाल्यावरती ओझरपासून प्रत्येक गावात शेतकरी रस्त्यावर 2-2, 4-4 तास वाट पाहत होते. तुम्ही लढायला जातायत ना, तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. मला इथले ओझरचे व्यापारी, आमचे मित्र प्रशांत अक्कर यांनी सांगितलं होतं तिथल्या लोकांना, तर त्या लोकांनी तिथून आम्हाला 13 बिस्किटचे पुढे डबे बॉक्स आम्हाला तिथं लोकांना, शेतकऱ्यांना आणून दिले की तुम्ही घेऊन जा, आम्ही काही येऊ शकत नाही, पण तुम्हाला आमची छोटीशी ही मदत आहे. म्हणजे जे एक वातावरण उभं केलं की महाराष्ट्रातला शेतकरी नाही त्याच्यामध्ये सहभागी, तर तशी बिलकुल आवश्यक. पिंपळगावला स्वागत झालं. चांदवडला शेतकऱ्यांनी तिथं जेवणाची व्यवस्था केली. मालेगावला गेल्यावरती तर आम्हाला एकदम वातावरण असं वाटलं की आपण कुठे आलोय नेमकं. लोकांनी शेतकऱ्यांचा जथा पाहून आपले व्यापार बंद केले, दुकानं बंद केले आणि आमच्या जथ्यामध्ये सहभागी झाले. 50,000 पेक्षा अधिक शेतकरी. 2 तास आमची रॅली चालली मालेगाव शहरामध्ये. हजारो लोक रस्त्यावरती येऊन सहभागी झाले. आणि म्हणजे अतिशय आम्हाला आनंद वाटला की शेतकऱ्याला बळ द्यायला व्यापारी तयार आहे, विद्यार्थी तयार आहे, युवक तयार झालेला आहे. टेरे गावातून तिथं असलेल्या शेतकरी नेत्यांनी आमची रॅली काढली याच्यातून, ट्रॅक्टरमधून, आणि मोठी अशी रॅली ती 3 किलोमीटर चालली. आम्ही पुढे धुळ्याला गेलो तर धुळ्याचा अनुभव मला अतिशय आनंदाचा आणि प्रेरणा देणारा होता. 2 वाहनं भरतील, म्हणजे टेम्पो भरतील इतकं तिथं टमाटे, बटाटे, भाजीपाला, त्याचप्रमाणे गव्हाचे 2 पोते, साखर, असे व्यापाऱ्यांनी गावातून एकत्र जमा करून काही शेतकऱ्यांनी शेतीमाल आणून त्या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्त केला. तिथल्या मेडिकल लोकांनी, रिप्रेझेंटेटिव्ह MR जे म्हणतो आपण, त्यांनी औषधं तिथं आणून दिले. कोणाला ताप आला, कोणाला खोकला आला तर हे घेऊन जा, 4 बॉक्स जमा करून दिले. शिरपूरमध्ये तिथं असलेले आमच्या किसान सभेचे कार्यकर्ते हिरालाल परदेशी आणि सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना आवाहन केलं. हमाल लोकांनी तिथं जेवणासाठी मदत केली. म्हणजे अतिशय तिथं आपण पाहतो आता BJPचे नेते तिथं झालेले आहेत, मोठे आमदार, पण त्याचं दहशत असताना सुद्धा लोक सभा ऐकायला तिथं जमा झालेत. लोकांनी सभा ऐकली. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्याचप्रमाणे शिवसेना असेल, वंचित आघाडी असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, किसान सभा असेल, आयटक असेल, सिटू असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, अनेक कार्यकर्ते स्वतःहून जे जमेल ते द्यायला तयार झालेले आहेत. लढणाऱ्या शेतकऱ्याला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं
वाटतं की ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्याला जे योगदान देता येतं, चळवळीमध्ये सगळ्यांनाच क्रांतिकारी होता येत नाही, सगळ्यांनाच दिल्लीला जाता येऊ शकत नाही, परंतु जेना मदत शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून आपल्याला बापाला मदत करतो या भावनेतून खूप लोक मदत करतायत आणि हा प्रवास चाललेला आहे. जनतेचं आंदोलन हे झालेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या किसान सभेच्या वतीने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सोबत काम करणाऱ्या किसान सभेच्या वतीने 2 जानेवारीला ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही हजारो शेतकरी घेऊन कॉम्रेड नामदेवराव गावडे, आत्माराम मिसे, हिरालाल परदेशी, मी स्वतः राजू देसले, अजून आमचे सहकारी मिळून आम्ही वाहनं घेऊन 100 पेक्षा अधिक वाहनं घेऊन आम्ही दिल्लीकडे निघालेले आहोत. त्याची गावागावात तयारी सुरू झालेली आहे आणि सर्व लोक अतिशय आनंदाने मदत करायला पुढे येत आहेत. काहींचं म्हणणं आहे की नुसतं हरियाणा पंजाबमध्ये नाही, तर मला आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे मुलं आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्याला जी मदत करता येईल त्याच्यातून मदत करतायत. आणि ही मदत मला वाटतं की केंद्र सरकारला विचार करायला भाग पाडणारी आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये 1 तारखेनंतर अधिक संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. परत मोबाईल जप्तीची भीती नाही वाटत का तुम्हाला? आजचा दिवस तुम्ही त्याची आठवण काढली. माझा मोबाईल आजच्या जे की काल 26 तारीख होती ना, म्हणजे 26 डिसेंबर 2017ला जमा झालेला समृद्धी आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी पोलिसांच्या ताब्यात असताना जप्त केलेला होता. त्या घटनेला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 3 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी सरकारने 2 वर्ष तपास केला, अजून काय तपास करताय माहीत नाही, पण 3 वर्षापासून हा मोबाईल माझ्या ताब्यात नाही आणि त्याच्यामध्ये असलेला अनेक माझा महत्त्वाचा डाटा हा मिळू शकलेला नाही. म्हणून सरकार कोणाचे असो, शेतकरी आंदोलकांवरती आणि सामाजिक चळवळीतल्या आंदोलकांच्या वरती ज्या पद्धतीने पाहतं तो दृष्टिकोन चुकीचा आहे. मोबाईल जप्ती कोणत्या कायद्याने केली होती तुमची? आता मोबाईल जप्तीमध्ये त्यांची जी भूमिका होती की आम्हाला पुरावे सापडले पाहिजेत. त्यांनी पुरावे शोधायला गेले तर मी SMS पाठवला होता. लोकमतचे पत्रकार मित्र आहे आमचे संजय पाठक की आम्ही आंदोलन करतोय, मला ताब्यात घेतले, कोणतरी फोटोग्राफर पाठवा. त्यांना सुद्धा आरोपी करून टाकलं होतं. म्हणजे अशा प्रकारची तपास यंत्रणा काम करते. आणि 3 वर्षापासून नेमका माझ्या मोबाईलचा काय तपास करतायत हे त्यांनी सांगावं, म्हणजे मला ते तरी कळेल. किंवा त्यांना जर सुबुद्धी आली असेल तर तो मोबाईल आत्ता तरी परत करावा. न्यायालयामध्ये सुद्धा मी 2दा गेलो, तिथं सुद्धा रिकव्हरीचा जो दावा असतो तो आपण केला, पण ते सांगतात की तपास चालू आहे आणि त्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी तपास झाल्यावरती तुमचा मोबाईल मिळणार आहे. असो, या पुस्तकाबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि हे पुस्तक लोकांना हवं असल्यास कुठनं घ्यायचं वगैरे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी 3 काळे कायदे ही पुस्तिका किसान सभेचे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव गावडे यांनी प्रकाशित केलेली आहे. आणि आयटक कामगार केंद्र किसान सभेच्या कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती उपलब्ध आहे. कोणाला हवी असेल तर नाशिकच्या आमच्या आयटक कामगार केंद्र सभेच्या समोर सुद्धा उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे आम्ही युगांतर हे जे आमचं भाकपचं मुखपत्र आहे त्या मुखपत्रात सुद्धा आम्ही एक विशेष अंक काढून त्यामध्ये संपूर्ण कायद्याविषयी आणि शेतकरी प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या पद्धतीने संघर्ष करतोय त्याविषयी सुद्धा माहिती या दोन्ही याच्या पुस्तिकांमध्ये समावेश केला आहे. मला असं वाटतं की युवकांनी हे कायदे समजून घेतले पाहिजेत, कारण आपण अन्नदाता शेतकऱ्यांच्या देशामध्ये राहतो आणि ह्या देशामध्ये होणारे कायदे हे फक्त वकिलांनीच समजून घ्यावेत अशातला भाग नाही. तर ज्याच्यावरती परिणाम होतो तो ग्राहक असेल, सर्वसामान्य माणूस असेल. छोटी पुस्तिका आहे, 10 रुपये किंमत ठेवलेली आहे, तर आपण त्या पुस्तिका वाचा. यूट्यूबला सुद्धा अनेक मुलाखती ते ऐका आणि मग मत तयार करा. पक्षाच्या विचारधारेवरती मत न तयार करता या देशातले शेती वाचली पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे, या भूमिकेतनं आपण काम करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक शेवटचा मुद्दा फक्त मला सांगावासा वाटतो की स्वातंत्र्यानंतर ह्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा अंबानीच्या घरावरती मोर्चा निघालेला तुम्ही पाहिला असेल 22 तारखेला. एका उद्योगपतीच्या घरावरती मोर्चा काढण्याची, त्याच्यामध्ये अनेक आमचे सहकारी मित्र होते. प्रकाश रेड्डी कॉम्रेड आमचे होते, मिलिंद रानडे होते, राजू शेट्टी होते, बच्चू कडू होते, अजून आमचे इतर संघटनेचे सहकारी त्याच्यामध्ये होते. आणि तो जवळपास 50,000 पेक्षा अधिक शेतकरी तिथे चालून गेले. मला वाटतं देशाच्या दृष्टीने शेतकरी आणि कामगार चळवळीत मी पहिल्यांदा असं आंदोलन इतकं मोठ्या प्रमाणामध्ये राग आलेलं पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं राग येऊन आंदोलन करण्याची वेळ देशाला 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर येते आहे.
आणि हे वेळ केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार धोरणामुळे आलेली आहे. याचा विचार सरकारने करावा. जर नाशिकच्या सभेमध्ये थोर विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे त्या दिवशी म्हटले होते की ह्या देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन हाताबाहेर गेलं तर ह्या देशातल्या केंद्र सरकारला आवरता येणार नाही, ती त्यांची कॅपॅसिटी नाही आणि या देशामध्ये अराजकता माजेल. हे त्यांनी विचारवंताने केलेलं भाकीत आहे. अशी वेळ जर देशावर येऊ द्यायची नसेल तर केंद्र सरकारने त्वरित हे तिन्ही काळे कायदे मागे घ्यावेत. वीज बिल कायदा 2020 हा रद्द करावा आणि शेतकऱ्यांशी बोलणे करून तो जो सर्व हिवाळ्यामध्ये बसलेला सर्व अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आंदोलन करतोय शेतकरी, याचं शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे जास्त दिवस चालू न देता लवकर संपवण्यासाठी भूमिका घ्यावी आणि स्वतःचा हेकेखोरपणा आणि कॉर्पोरेट धार्जिन धोरण काही थांबवलं पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि तुम्ही मला आज संधी दिली त्याबद्दल नाशिक विकासचे आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि आपण ह्या महत्त्वाच्या शेतकरी प्रश्नाला आपल्या या संपूर्ण माध्यमातून शेतकऱ्यांच्या बरोबरच इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे मुद्दे मांडण्याची मला संधी दिली याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. नक्कीच हे जे शेतकरी विरोधी 3 काळे कायदे ही जी पुस्तिका सांगितली आहे ती सर्वांनी नक्कीच वाचली पाहिजे. जरुरी नाही आहे की समाज माध्यमातून जे आपल्या TV चॅनल्स माध्यमातून आपल्याला या कायद्यांबद्दलची जी माहिती मिळते त्याच्यावरच अवलंबून न राहता आपण स्वतःही वाचलं पाहिजे, नक्की समजून घेतलं पाहिजे की हे कायदे नक्की काय. आणि यातून एक तर स्पष्ट होतंय की हे कायदे फक्त शेतकऱ्यांपुरते सीमित नसून याचा परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे, सामान्य ग्राहकावर होणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण कोणत्याही विचारधारेचे असाल, परंतु उद्या जर या कायद्यांमुळे तुमचं जनजीवन जर भराडलं जात असेल तर तुम्ही त्यात रस घेतला पाहिजे आणि जर चुकीचं असेल तर त्यावर आवाज उचलला पाहिजे. कॉम्रेड देसलेजी, आपलं मनापासून धन्यवाद. आपण एवढा वेळ दिला आणि आपण आता दिल्लीकडेही आगेकूच करताय तर त्यासाठी शुभेच्छा. मोबाईल परत एकदा जपा. धन्यवाद. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच कुठल्या तरी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आणि एखाद्या महानुभावासोबत. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुमचे काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करा. धन्यवाद.